आशिया चषकात आज दुबईत भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज क्रिकेट सामना। दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना जिंकल्यानं आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष। पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे शहीदांचा अपमान, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। देशभक्तीचा व्यापार सुरू असल्याची मोदींवर टीका। आज ठाकरेंच्या शिवसेनेचं माझं कुंकू माझा देश अभियान। राज्यात अर्ध्याहून अधिक मंत्री आका तर फडणवीसांचे मोठे आका। बच्चू कडूंचा गंभीर आरोप। नेपाळमधील घडामोडींच्या भीतीनं मोदी मणिपूरला गेल्याचाही निशाणा। विरोधकांची तोंड बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कोणालाही विरोध करू नका। जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा पक्षातील इनकमिंग वरून सल्ला। सध्या महाराष्ट्रात अस्थिरतेचं चित्र। शरद पवारांकडून चिंता व्यक्त। तर काय वाटेल ती किंमत देऊन महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करू, शरद पवारांची ग्वाही। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक दिवसीय मेळावा। शरद पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदेंसह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। कायदेतज्ञ असीम सरोदे असणार वक्ते। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून संवेदनशीलतेचं दर्शन। पक्षभेद विसरून उड्डाणपुलाला दिलं काँग्रेसच्या नेत्याचं नाव। तर फडणवीसांनीही जपली संस्कृती। नागपुरातील अशोक चौकात चक्क बाल्कनीतून गेला उड्डाणपूल। नागरिकांकडून प्रशासनावर जोरदार टीका। घरमालकानं सरकारी जागेवर अनधिकृत बाल्कनी बांधल्याचा प्रशासनाचा दावा। मुंबई आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता। नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। रात्रीच्या मुसळधार पावसामुळे दिल्ली यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गाजवळ रस्ता खचला। हिमाचलमधील विलासपूरमध्ये ढगफुटीनंतर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। अनेक वाहनं पाण्यात। पंतप्रधान मोदी आज आसाम राज्याच्या दौऱ्यावर। गुवाहाटीत 18,530 कोटींच्या कामांचं उद्घाटन करणार। संध्याकाळी पश्चिम बंगालमध्ये रवाना होणार।